सेल्स येतात म्हणजे आपल्याला त्याच्यामुळं काउंटिंग कळते एका फ्रेममध्ये किती माशा बसतील. तर आपण आज फ्रेम घेतली होती, हनीबीची ही फ्रेम आहे. तर आपल्याला ही मोजायची याच्यामध्ये एका टायमाला किती माशा बसू शकतात. तर आपण यासाठी ही व्हरायटी घेतली होती इपिसेरेना, याला मराठीमध्ये म्हणतात सातेरा माशी असं याला म्हणतात. तर आता आपण या फ्रेममध्ये कसं मोजू शकतो त्यासाठी आपण एक काम केलेलं, आपण अशी ट्रान्सपरंट शीट घेतलेली, आता आपण प्रत्येक सेल तर बोटाने मोजू नाही शकत, त्यामुळं आपण काय केलं, ट्रान्सपरंट शीट यावर ठेवली. यावर पहिल्यांदा आपण ह्याचं लेंथ ब्रेथ घेतलं, लेंथ ब्रेथ मोजून घेतलं. आपण कॉलम्स आखून घेतले, कॉलम्स प्रत्येक माप घेऊन आखलेले आहेत. कॉलम्समध्ये आपण कॉलममध्ये मोजू शकतो. तर यामध्ये आपल्याला कळतं एका कॉलममध्ये आपण हे सहज मोजू शकतो. तर त्याच्यामध्ये आपण मेन पूर्ण सेल जिथं डेव्हलप आहे आपण ते मोजून घेतले. त्यामध्ये तर आमच्याकडे ह्याच्यामध्ये एका कॉलममध्ये 70 सेल्स आलेले. 70 सेल्स म्हणजे या एका कॉलममध्ये 70 माशा बसतात. तर असे आपण पूर्ण जे कॉलम तयार आहे त्याची काउंटिंग घेतली. 70मधून 17 सेल्समध्ये पूर्ण काउंटिंग आहे. तर आपण 70 सेल्स गुणिले 17 कॉलम्स केले, तर त्याची काउंटिंग आली आपल्याकडं 1190 काउंटिंग आली. म्हणजे 1190 हनीबीज याच्यामध्ये येऊ शकतात. त्याच्यानंतर कडे जे आपण जे बघितलं ते डॅमेजेस होते, तर त्याच्यामध्ये आपण काही यांचे काउंटिंग केल्या. तर ह्याच्या काही आल्या 45च्या आसपास, ह्याच्या 50च्या आसपास आल्या. आपण यांचं ॲव्हरेज काढून 45 केलं आणि ते कॅल्क्युलेट केलं. तर अशा 8 कॉलम्समध्ये 45 × 8 केलं आपण, तर त्याचं 360 काउंटिंग आलं. तर आपण काय केलं, टोटल नंबर काढण्यासाठी 360 + 1190 आपण ॲडिशन केलं. तर त्याचं टोटल काउंटिंग आलं 1550. म्हणजे एका टायमाला पुढच्या बाजूनी हनी सेल्स किती 1550 सेल्स आहे. तर काय असतं ना, दोन बाजूनी हनीबीज एक देतात, म्हणजे पुढून पण आणि पाठीमागून पण. मग काय केलं आपण 1550 + 1550 केलं, कारण दोन बाजूने राहणार आहे. तर त्याचं टोटल काउंटिंग आलं 3100. म्हणजे 3100 हनीबीज एका टायमाला त्याच्यामध्ये राहू शकतात. आणि कसं असतं, आपल्याकडे 8 फ्रेम्स आहे. 8 फ्रेम्स आपण कॅल्क्युलेट केल्या. 3100 × 8, 3100 × 8चं कॅल्क्युलेशन आलं 24500. म्हणजे आपल्याकडे 24500 सेल्स आहेत. थँक्यू. हेच आमचं आजचं प्रॅक्टिकल होतं. थँक्यू.